आज बनवूया केळाची भाजी। कच्चे केळ घेऊ, त्याचे काप करून घेऊ। दोन दोन काप करून घेतले परातीत, पाण्याने धुवून घेऊ स्वच्छ। एका पातेल्यात टाकून गॅसवरती उकळून घेऊ, पाणी टाकून 2 मिनिटं झाकण ठेवून। हे पा उकळून झाले, परातीत काढून घेऊ। एका सोलून घेऊया, मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ चांगलं बारीक। एका पॅनमध्ये काढून घेऊ। बेसन पीठ, मैदा टाकून भिजवून घेऊ। हे वाटण मिरच्या, अद्रक, लसूण, जिरं, हे कोथिंबीर टाकून चांगलं बारीक वाटून घेतलं। हे पहा, त्यात टाकून घेऊ वाटण केळाच्या काळज्यात। हळद, तिखट, मीठ टाकून भिजवून घेऊ। तेल टाकून डबल मळून घेऊ, हाताला नाही चिटकत म्हणून। सबस्क्राईब करा, लाईक करा। गोल गोल गोळे करून घेऊ। हे पाय गोल गोल गोळे करून झाले, एका प्लेटीत ठेवून घेऊ। तळून काढू बारीक गॅसवरती। तळून झाले पाय आपले लाल जरद, प्लेटीत काढून घेऊ। हे वाटण रस्स्याचं। खोबरं भाजून घेऊ। कांद्याचे काप करून कांदे भाजून घेऊ। टमाटर, कांदे ते 2 मिनिटं भाजून घेऊ। लाल मिरच्या टाकून घेऊ त्यात। लाल मिरच्या भाजून झाल्या की वाटण त्यात अद्रक, लसूण टाकून मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ, कोथिंबीर टाकून। हे वाटण फोडून तेल टाकू, जिरं, हे वाटण टाकले त्यात। बेसन पीठ भाजून घेतले। आणि चटणी, हळद, धने पावडर टाकून पाणी टाकून रस्सा करून घेऊ। मीठ टाकून 2 मिनिटं उकळू दे। हे बेसन पीठ टाकलं त्यात भाजल्याला। हे तळलेले केळाचे गट्टे टाकून घेतले, 2 मिनिटं शिजवून सर्व करू खाण्यासाठी। कोथिंबीर टाकून पहा किती छान झाले।